कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगरमध्ये फलकावरून 2 गटात तुफान दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीतही झालं। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवला। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीचा छापा। कर्जतमधील ट्रेडिंग अकादमीमध्ये 2 दिवस शोध मोहीम। आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स रडारवर। महाराष्ट्रातील काही बडी नावं समोर येण्याची शक्यता। मंत्री कोकाटेंची आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस। कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती। रोहित पवारांचं एक्स पोस्ट करत उत्तर। मानहानीची नोटीस मजेशीर असल्याचाही टोला। खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आक्षेप। पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास खलबत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्तानं प्राथमिक चर्चा पूर्ण। महायुतीतील समन्वय, महामंडळ वाटपाच्या प्रारूपावर चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर। संभाजीनगरमध्ये जल योजनेचा शुभारंभ करणार। संभाजीनगरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार। जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक। 27 ऑगस्टला जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार। बैठकीत तयारीवर चर्चा होणार। मराठा समाज उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची नियुक्ती। मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन। मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। आगामी निवडणुकीबाबत पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज मंत्री आशिष शेलारांची भेट घेणार। भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून स्पेशल ट्रेन। नितेश राणे यांच्याकडून सोडण्यात येणाऱ्या ट्रेनला रवींद्र चव्हाण हिरवा झेंडा दाखवणार। 11 वाजता मोदी एक्सप्रेस कोकणासाठी रवाना होणार। ज्या सरकारची महत्वाकांक्षी आनंदाचा शिधा योजना आता बंद होण्याच्या मार्गावर। यंदाच्या गणेशोत्सवातही शिधा नाही। लाखो लाभार्थी नागरिकांचा अपेक्षा भंग। कोकणातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना चाकरमानी नव्हे, कोकणवासी म्हणा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। सरकार लवकरच परिपत्रक काढणार। कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन। मटकाबुकी धाड प्रकरण भोवलं। पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर निलंबन झाल्यानं चर्चा। मुंबईतील मतचोरीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि पत्रकारांमध्ये वाद। पत्रकारांच्या प्रश्नांवर काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले। नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांची पत्रकारांना दमदाटी। जळगावचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी अण्णा हजारे यांची घेतली भेट। मतदान घोळाच्या राहुल गांधींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी। संवाद सोशल मीडियावर व्हायरल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर। 29 ऑगस्टला जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार। चीनमध्ये मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार। रील काढायला गेला आणि ट्रॅक्टर पलटी झाला। तरुणाचा जागीच मृत्यू। दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल। कर्नाटकातील हासन इथली धक्कादायक घटना।